बुलढाण्याचे पालकमंत्री हरवले. विरोधकांची बुलढाणा पालकमंत्र्यांच्या विरोधात तक्रार. मंत्री मकरंद पाटील आणि सहमंत्री संजय सावकारे यांच्याबाबत नाराजी. पुराच्या 3 दिवसांनी ठाकरे सक्रिय. उद्धव ठाकरे आज मराठवाड्याचा दौरा करणं अपेक्षित. उपमुख्यमंत्री अजित पवार पोहोचले बीडमध्ये. पुराने उद्ध्वस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद. सोलापूरचा दौरा आटोपून उपमुख्यमंत्री पवार मराठवाड्यात. निकष न लावता सरसकट मदत देणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं आश्वासन. मुंबईच्या पोलीस आयुक्तांना कारणे दाखवा नोटीस. महिला पोलीस अधिकाऱ्याला तिचा उद्दामपणा भोवणार. राज्य मानवाधिकार आयोगानं बजावली नोटीस. सुप्रिया सुळेंना राज ठाकरेंचं समर्थन. राज यांनी पत्रक काढत केली राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी. राज यांना हवी आहे विना निकष घोषणा. सोलापुरातील सीना नदीचा पूर ओसरेना. गेल्या 3 दिवसांपासून सीना नदीला पूर. 59 गावांना पुराचा वेढा. 124 गावांना सतर्कतेचा इशारा. पीक नुकसानीच्या सह पशुधन नुकसानीचीही भरपाई देणार. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची घोषणा. एकनाथ शिंदेंनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली पाहणी. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी साधला संवाद. मंत्री पंकजा मुंडे पोहोचल्या जालन्यात. बैलगाडीतून केली दुष्काळग्रस्त भागाची पाहणी. नंदुरबारमधील आदिवासींच्या मूकमोर्चाला हिंसक वळण. पोलिसांकडून आंदोलकांवर अश्रुधुराचा वापर. मोर्चेकऱ्यांची पोलिसांवर दगडफेक. अजित पवारांचा निकटवर्तीय अटकेत. राष्ट्रवादीचा नेता विनोद देशमुख दरोड्याच्या गुन्ह्यात अटकेत.